फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या हालचाली आता गतिमान झाल्या आहेत आणि याच अनुषंगानं आता जोरदार मोर्चेबांधणीला वेग आला आहे। माहितीच्या माध्यमातून नुकतीच सर्व नेत्यांची बैठक संपन्न झालेली आहे। यामध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशी रणनीती आहे त्यांची। परवा बैठक झाली, नेमकी त्यामध्ये काय झालं नेमकं? परवा आमची बॉम्बेत अख्ख्या सातारा जिल्ह्याची माननीय अजितदादांनी बैठक घेतली होती आणि त्यांनी प्रत्येक तालुक्याचे निर्णय त्या तालुक्याच्या नेतृत्वावर सोपवले आणि आम्हाला एकच आदेश आहे की महायुतीबरोबर आपण कोणाबरोबर पण एकी करून समीकरण एकत्र करून आपण लढू शकताय, असे आम्हाला आदेश आहेत। यानंतर आपली जी बैठक फलटण या ठिकाणी बैठक झाली, विंचूर नेते बैठक झाली, महायुतीचे कोण कोण नेते होते आणि काय निर्णय झाला त्या ठिकाणी? नाही, काल विंचूरला 7 तारखेला काल बैठक झाली माझ्या अंदाजाने आणि त्याच संबंधात सकाळी पण भाजपचीच बैठक झाली साताऱ्यात। त्यात मान्य खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी भाजपला पण सांगितलं की मला माझ्या तालुक्यात महायुती म्हणूनच मी लढणार आहे। जसं मी बॉम्बेत सांगितलं दादांना, तसंच त्यांनी त्यांच्या शेष्टीजला साताऱ्यात काल सांगितलं की ते महायुतीच्या माध्यमातून इलेक्शन नगरपालिकेचे लढणार आहेत। नेमकं विंचूरच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला? तोच निर्णय झाला ना, महायुतीच्या माध्यमातून लढायचं। जागा वाटपाच्या अनुषंगानं काय त्यामध्ये विषय झाला? जागा वाटपाचा विषय आता उद्या आमची मुलाखती संपतील। उद्या मुलाखती संपल्यानंतर 1-2 दिवस आम्ही सर्वे करणार आणि त्याच्यानंतर आम्ही बसून ठरवणार। आमचं क्रायटेरिया आहे की जो कॅन्डिडेट आम्ही देणार तो विनिंग कॅन्डिडेट पाहिजे, तो कॅन्डिडेटचा मेरिट विनिंग पाहिजे की कुणाचा शिक्का, असा आम्ही ती क्रायटेरिया बघणार नाही। फलटण नगरपालिकेसाठी तुम्ही आज दिनांक 8-9 नोव्हेंबर रोजी मुलाखती घेतल्या आहेत, कसा प्रतिसाद आहे नेमका? प्रतिसाद चांगला आहे। 8 वॉर्डची मुलाखत आम्ही घेतल्यात का आम्हाला आता लगेच रहमतपूरला निघायचं आहे म्हणून आम्ही संध्याकाळचं सेशन ठेवू शकलो नाही, पण उद्या सकाळी परत आमचं राहिलेले 4 वॉर्ड आम्ही घेणार आहेत। परंतु 8 वॉर्डमध्ये पण फार चांगले प्रतिसाद मिळाले। जे व्यक्ती आल्यात मुलाखत द्यायला ते पण काय व्यक्ती जे विनिंग शो असं आम्हाला वाटतात आणि ते त्या पॅनलमध्ये येऊ शकतील असे पण व्यक्ती आहेत। उद्या आपल्याला सगळं झाल्यानंतर किती आल्यात, किती जण कोण कोण आले हे आम्ही आपल्याला उद्या माहिती देऊ शकतो। नगराध्यक्ष पदासाठी काय नेमकं कोणाची मागणी आहे या ठिकाणी? महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला नगराध्यक्ष पद? नगराध्यक्ष पदावर अजून आमच्याकडे 8 वॉर्डात कोण मागणी केली नाही आणि जेव्हा आम्ही सगळे बसू 14 किंवा 15 तारखेला, त्यावेळेला आम्ही ते नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी फायनल करू। आता पाहिलं तर भाजपकडे मोठ्या प्रमाणात मागणी आहे उमेदवारांची, तुमच्याकडेही मागणी आहे, शिवसेनाही मागते। अशा प्रसंगी काय करणार आहे? एका जागेसाठी 2-2, 3-3, 4-4 उमेदवार इच्छुक आहेत। तेच कार्यकर्ता कुठे फुटू नये आणि एकत्र राहू, हेच नेत्यांचं कौशल्य आहे आणि हेच आम्ही सर्व नेते एकत्र येऊन हे पार पाडू। नक्कीच महायुतीचा जो आदेश आहे, मुंबई या ठिकाणी बैठक झाली आणि त्यामध्ये सांगितलं आहे की स्थानिक पातळीवर तुमच्या पद्धतीने काही जो निर्णय असेल तो घ्या। त्याच अनुषंगानं फलटण येथे महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक विंचुर्णी रिसॉर्ट या ठिकाणी 2 दिवसापूर्वी म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी संपन्न झाली आणि यामध्ये सर्वांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असतानाच आता खरं तर भाजपच्याही मुलाखती पूर्ण झाल्या आहेत, राष्ट्रवादी त्यांच्या मुलाखती पूर्ण करतायत। मात्र जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे तो आम्ही सामोपचारानं देणार आहोत, असंही या ठिकाणी राष्ट्रवादीचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले आहेत। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी जागांच्या पेक्षाही मेरिटवरती जो विनिंग मध्ये जास्त कोण असेल अशा उमेदवाराला प्राधान्यक्रमाने उमेदवारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, इच्छुकांची संख्या मोठी आहे आणि यामधून आता श्रीमंत शिवरूपराजे असतील, त्याचबरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, कसा मार्ग काढणार हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलसाठी फलटण।